लाडक्या बहिणींना आता 40,000 रुपये कर्ज मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींचे दरमहा 1500 रुपये अनुदान बँकेत जमा होतं। काही बँकांसोबत चर्चा सुरू असून लाडक्या बहिणींचं दरमहा अनुदान जमा होत असून त्या बँकेतून त्यांना व्यवसाय करता 30 ते 40,000 रुपये कर्जासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार म्हणतात। लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो। त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे। काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन। काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।